हाय एव्हरीवन. तर आज मी केलते मसाला पाव मला आणि सोहमला आणि इकडे शेवगा उकडायला टाकलेला. तर आज मी खूप एक्साइटेड आहे, कारण उद्या की नाही अशा माणसाचा वाढदिवस आहे, की जो माणूस आमच्यासाठी सगळं काही करतो, त्याचं आयुष्य पणाला लावतो. त्याच्या आधी आमचा विचार करतो आणि आम्ही सुखात राहिलो, की तोही आनंदी राहतो. तर ऑब्व्हियसली उद्या आहे सोहमच्या पप्पांचा म्हणजे माझ्या हसबँडचा, माझ्या नवऱ्याचा बर्थडे. तर आधी आम्ही इकडे नाश्ता करून घेतला, कारण आम्हाला करायची होती तयारी. तर सोहमनं ना गेल्या 1 महिन्यापासून असे पैसे त्यांनी काही थोडेफार जमा केलते त्यांच्यासाठी काहीतरी गिफ्ट घेण्याकरता. तर त्यांनी हे डेअरी मिल्क काय म्हणतात कॅडबरी सेलिब्रेशनचं पॅकेट आणलं, म्हणजे मला सांगितलेलं आणायला. त्यानंतर म्हणला की मम्मी हे छान असं पॅक करूया. तर त्याला पॅकिंगमध्ये मदत करू लागली मी. आणि मला पण ना असं खूप आवडतं अशा गोष्टी सरप्राईज द्यायला. आणि त्यानंतर ना ही सुंदर अशी लेस मी आणली होती आणि याचं छान असं ना इकडे फ्लावर बनत होतं. तर हे फ्लावर बनवलं आणि सोहम थोडासा ना आजारी होता. तरी पण त्याची पण एक्साइटमेंट एवढी होती, की उद्या पप्पांचा बर्थडे आहे आणि पप्पांना ना छान असं सरप्राईज द्यायचं आहे आणि प्रत्येक कामामध्ये तो मला ना मदत करू लागत होता. तर मी आणि सोहमनी मिळून असं छान त्याचं बर्थडे गिफ्ट पॅक केलं. आता दुसरं जे गिफ्ट आहे ते मी देते त्यांना. पण ते काय आहे ना तुम्हाला आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये कळेल आणि म्हणजे बर्थडेच्या ब्लॉगमध्ये, शॉर्ट ब्लॉगमध्ये कळेल. मोठाही ब्लॉग बनवणारच आहे. तर तेही मी पॅक करून घेतलं आणि आता हे गिफ्ट द्यायला जे समोरचे म्हणजे ह्यानी एक्साइटेड नसतील ना, तेवढे मी एक्साइटेड होते ते देण्याकरता. पण मला द्यायचं होतं ते केक कापल्याच्या नंतरच आणि अशी छान एक नोट बनवून घेतली. माझ्या ज्या काही भावना आहेत त्या मी इकडे शब्दामध्ये उतरवल्या.